एक यामध्ये फक्त मागे वळून पाहिलं तर बालगंधर्व हे दुरुस्त का व्हावं किंवा ते का जोपासलं जावं याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. खानदेशामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये जळगाव शहरामध्ये बालगंधर्वांच्या हयातीत झालेलं हे नाट्यगृह आहे आणि ही भूषणावह गोष्ट जळगावच्या दृष्टीने आहे. दुसरी भूषणावह गोष्ट म्हणजे बालगंधर्व हे लहानपणी जळगावातच संगीताचे प्राथमिक धडे त्यांनी घेतलेले आहेत. त्यांचे मामा नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष आबासाहेब म्हाळस यांचे ते भाचे होते. त्याच्यामुळे जळगावला त्यांचं प्राथमिक शिक्षण आजचं महात्मा गांधी मार्केटच्या इथे जी प्राथमिक शाळा होती त्यात झालेलं होतं आणि बालगंधर्व खुले नाट्यगृह त्यांच्या हयातीत ह्या नाट्यगृहाला नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी आणि सगळ्यात प्रथम बालगंधर्वांच्या हयातीत हे नाट्यगृह झालेलं असल्यामुळे ही भूषणावह गोष्ट आहे आणि त्या गोष्टीला कुठेही गालबोट लागू नये हे आमच्या सगळ्या कलावंतांची इच्छा आहे. आजपर्यंत अनेकांनी आम्हाला आश्वासनं दिले, पदाधिकाऱ्यांनी दिले, आयुक्तांनी दिले, मुख्य अधिकाऱ्यांनी दिले, परंतु त्यावरती कुठलंही हालचाल होत नाही. असंच म्हणावं लागतं दुर्दैवाने की असंस्कृत लोकांच्या हाती सत्ता आहे की काय असं नेहमी वाटत असतं. धन्यवाद. काही दिवसापूर्वीच गिरीश भाऊंच्या समक्ष आयुक्त साहेब पण होते, महापौर मॅडम पण होत्या, नियोजन अधिकारी होते, कलेक्टर साहेब पण होते. तेव्हा मी बालगंधर्वचा विषय गिरीश भाऊंच्या समोर मांडला होता. तेव्हा गिरीश भाऊंनी सांगितलं काय जी पाहिजे ती सगळी मदत करतो पण बालगंधर्व रिनोव्हेट करा. त्यावेळेस नियोजन अधिकारी स्वतः असं म्हणले की 70% नियोजन म्हणजे DPDCतनं आम्ही देऊ, 30% तुम्ही खर्च करा. महापौर मॅडमांनी पण तेव्हा सांगितलं की आम्ही ते करतो. आयुक्त साहेब पण तिथे होते, आयुक्त साहेबांनी आम्ही ते करतो. कलेक्टर साहेब पण म्हणले की काय जी मदत लागली या सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. पण त्यासाठीचं काम अजून पुढे काही सरकलेलं नाही आहे. त्यासाठीचं आम्ही निवेदन आम्ही त्यांना आलेलो आहे की हे काम तुम्ही द्रुतगतीने पूर्ण करावं आणि येत्या डिसेंबरपर्यंत बालगंधर्व रिनोव्हेट करून कलाकारांना सुपूर्द करावं. ही गोष्ट खरी आहे की जळगावचं वैभव आणि जळगावचं नाव सांस्कृतिक गाव होण्यासाठी म्हणून हे सगळे रंगकर्मी गेल्या अनेक वर्षांपासून झटत आहेत आणि नृत्य, नाट्य, संगीत, हौशी कलावंत, राज्यनाट्य स्पर्धा याच्यासाठी बालगंधर्व खुले नाट्यगृहाला पर्याय नाही. आजवरच्या अनेक आलेल्या आयुक्तांनी, इथल्या अधिकाऱ्यांनी अभिवचन दिलं पण ते आमचा दारुण असा अपेक्षाभंग झालेला आहे. आता विद्यमान आयुक्त महोदयांकडनं आम्हाला अपेक्षा आहे त्यांनी भेट द्यावी, निवेदन स्वीकारावं आणि कृती देखील करावी या दिशेने रचनात्मक पाऊल टाकावं. सर्वप्रथम तर मी रमेश भोळे आणि इतर सहकाऱ्यांनी जे काय निवेदन दिलं आहे आणि मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व मान्यच आहे आणि ते खूप काळाची गरज आहे. मला एवढंच सांगायचं आहे की जे पूर्वी बालगंधर्वचं वैभव होतं की 2 रुपयाच्या तिकिटावर बसून नाटकं आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे, तेच वैभव परत प्राप्त सगळ्यांनी करून द्यावं. मग त्यात प्रशासन असो, राजकीय नेते असो, सर्वांनी जरा जळगावातल्या बालगंधर्वाकडे लक्ष द्यावं आणि सर्वांसाठी ते सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खुलं करावं आणि अद्ययावत करावं एवढी आमची मागणी आहे.